नमस्कार शेतकरी बंधूंनो, एकेकाळी चांगली सच्छिद्रता असलेल्या मातीमध्येही हल्ली पाणी मुरत नसल्याचं आपल्याला जाणवतं. मातीची मूळ सच्छिद्रता कमी झाली आहे. मातीची सच्छिद्रता आणि तिच्यात पाणी मुरण्याचा वेग आपण ढोबळमानाने तपासू शकतो. त्यावरून आपल्याला मातीचं आरोग्य समजू शकतं. पाणी मुरण्याचा वेग कमी असल्यास त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आपल्याला करता येतात. या प्रयोगासाठी लोखंडी पाईपचे साधारण 9 इंच ते 1 फुटाचे 2 तुकडे लागतात. शेतात एकावेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी हे पाईप मातीत ठोकून उभे करावेत. त्यात अर्धा लिटर पाणी टाकावं. हे पाणी जमिनीत मुरण्यासाठी लागणारा वेळ स्टॉपवॉचने मोजावा. त्यावरून आपल्याला मातीचा पाणी मुरण्याचा वेग समजेल. मंडळी, रासायनिक खतं देत असलेल्या जमिनीत पाणी मुरण्याचा वेग आढळला आहे. त्याच शेतात झाडाखाली जिथं कायम पालापाचोळा कुजून पडलेला असतो तिथे किंवा जिथे सेंद्रिय खताचा वापर केलेला असतो अशा ठिकाणी पाणी वेगाने मुरत असल्याचं दिसतं. ज्या फळबागांमध्ये पालापाचोळा आणि सेंद्रिय खतांचा भरपूर वापर असतो तिथेही पाणी वेगाने आणि अधिक प्रमाणात मुरतं. पण जिथे कृत्रिम रासायनिक खतांचा वापर होतो तिथे फक्त पावसानंतर 2 पिकं आपल्या हाताला लागतात. रसायनांच्या वापरामुळे जमिनीत पाणी मुरण्याची, धरून ठेवण्याची क्षमता हळूहळू संपत आली आहे. रासायनिक खतांमुळे खाली खडकांपर्यंत पाणी पोचून मुरणं बंद झालं आहे. मंडळी, रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकं यांच्यामुळे माती मृत होत आहे. कारण या रसायनांमुळे मातीतील सूक्ष्मजीव, मुंग्या, गांडुळं, वाळवी, भुंगेरे, विविध प्रकारच्या बुरशी आणि झाडांची वाढलेली नाजूक मुळं हे सगळं मरून जातं. त्याला जोड मिळते ती अति नांगरट, पालापाचोळा जाळणं यामुळे. शेतामध्ये असंख्य सूक्ष्मजीव हे याच पालापाचोळ्यावर जगत असतात. त्यांना अन्न उरत नाही किंवा रसायनामुळे विषारी झाल्याने त्यांची वाढ खुंटते किंवा ते मरतात. त्यांना तितकी हालचाल शक्य असल्यास दुसरीकडे आश्रय घेतात. हे सर्व सूक्ष्मजीव, वाळवी, भुंगेरे, गांडुळं जमिनीला अधिक समृद्ध आणि सच्छिद्र करतात. झाडांची वाळलेली मुळं, बुरशी आणि जीवाणू हे सर्व मातीच्या कणांना एकमेकांना चिकटून ठेवायला मदत करतात. गांडुळांच्या शरीरावरील चिकट श्लेष्मल पदार्थ, कीटकांच्या लाळेतील प्रथिनं त्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गातील बिळांना आणि भुयारांना अगदी प्लॅस्टरसारखं लेपन करतात. हे सारे सूक्ष्म मार्ग पाणी खाली खडकापर्यंत जाण्यासाठी मदत करतात. या सर्व नैसर्गिक रचनेमुळे पडलेल्या पावसाचा थेंबण थेंब मातीत पिऊ शकते. आत्ताच आपण जे म्हटलं की जी रासायनिक खतं आहेत त्यांचा वापर आपण मर्यादित करणं हे मातीत पाणी मुरण्यासाठी आवश्यक आहे. तसंच जे सूक्ष्मजीव आपण सांगितले त्यांची वाढ अबाधित राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तरच आपल्या जमिनीमध्ये पाणी मुरू शकेल. बरं, तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.